अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी येथे शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील हजारो नागरिक विविध कामासाठी दररोज ये-जा करतात। कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यात कडक ऊन व पावसाळ्यात पावसाचा सामना करत रांगेत थांबावे लागत होते। तसेच बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांगांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता। ही बाब लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी प्रतीक्षेसाठी संरक्षण शेड, आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल माहिती फलक तसेच बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली। या लोकोपयोगी सुविधेचे लोकार्पण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षा रेखा सारडा, श्रद्धा सातपुते, सुनीता अग्रवाल, विजय राठ, महेंद्र बालर, लक्ष्मीकांत बांगड, सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे तसेच अनिल बन्नावर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या सुविधाचे स्वागत करत सामाजिक संस्थांनी अशा लोकहिताच्या उपक्रमातून प्रशासनाला सहकार्य करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले। या उपक्रमामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना ऊन व पावसापासून संरक्षण मिळणार असून बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा तसेच विविध शासकीय व वाहतूक विषयक माहिती डिजिटल फलकाद्वारे सहज उपलब्ध होणार आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।